सोलापुर से प्रहार जनशक्ति पार्टी के पदाधिकारी नागपुर की ओर रवाना हुए ताकि किसानों की समस्याओं को लेकर सरकार पर दबाव बनाया जा सके। बच्चू कडू के नेतृत्व में महा एल्गार मार्च आयोजित किया गया है, जिसमें मांग की जा रही है कि ओला सूखा घोषित किया जाए और किसानों के कर्ज माफ किए जाए। मार्च में कार्यकर्ता सरकार के खिलाफ अपना रोष जता रहे और शहराध्यक्ष अजित कुलकर्णी किसानों का 7/12 कोरा करें, फसल को हरी कीमत दे संदेश वाली शर्ट पहनकर भाग ले रहे हैं। पार्टी ने चेतावनी दी है कि यदि किसानों की समस्याओं पर तुरंत कदम नहीं उठाए गए तो राज्य भर में व्यापक आंदोलन किया जाएगा। अब देखना होगा कि प्रहार जनशक्ति पार्टी का यह आंदोलन आखिर क्या मोड़ लेगा और इस पर प्रशासन की क्या भूमिका होगी। शेतकऱ्याच्या मालाला हमी भाव मिळणं, शेतकऱ्यांच्या 7/12 कोरा होणं, काही दिवसापूर्वीपासून आदरणीय बच्चूभाऊ पूर्ण महाराष्ट्रभर सभेंच्या मार्फत शेतकऱ्यांची जनजागृती करत आहेत। जोपर्यंत शेतकरी एकत्र होत नाही तोपर्यंत आपल्या या मोर्चाला काही अर्थ नाही। या भविष्यात 28 तारखेला, उद्याच्या होणाऱ्या 28 तारखेला आदरणीय बच्चूभाऊंच्या अध्यक्षतेखाली जानकर साहेब असतील, राजू शेट्टी साहेब असतील, अनेक शेतकरी नेते एकत्र होऊन शेतकऱ्यांची जनजागृती करून शेतकऱ्यांना एकत्र करण्याचा प्रयत्न करत आहेत। त्यामुळे उद्याच्या होणाऱ्या मोर्चाला की आमचा 7/12 कोरा होणं गरजेचं आहे, आमच्या शेतीमालाला हमी भाव मिळणं गरजेचं आहे। मला सांगा, हे हिंदुत्ववादी संघटना अनेक, या माध्यमातून मी हिंदुत्ववादी संघटनेला एक आवाहन करतो की जेणेकरून सर्व जाती धर्मात शेतकरी आहेत, जास्तीत जास्त हिंदू शेतकरी आहेत। मग हिंदुत्ववादी सरकार नितेश राणे असतील, पडळकर साहेबांना आवाहन करतो की तुम्ही सुद्धा या शेतकऱ्यांच्या मेळाव्यासाठी किंवा शेतकऱ्यांच्या आंदोलनासाठी सहभागी व्हावं। नुसतं जात धर्म पंथ सगळं सोडा आणि शेतकऱ्यांशी नातं जोडा, या आपल्या माध्यमातून मी सांगू इच्छितो। आज कांद्याला भाव नाही, सोयाबीनला भाव नाही, आमचा शेतकरी पाय घासून घासून मरत आहे। रोज जवळजवळ 10 ते 12 शेतकरी आत्महत्या करत आहेत। तरी शासन प्रशासनाला जाग येत नसेल तर अशा निर्लज्ज शासनाचा आम्ही धिक्कार करतो आणि निषेध करतो। त्यांना धडा शिकवण्यासाठी उद्या 28 तारखेला जवळजवळ पूर्ण महाराष्ट्र राज्यातून जवळजवळ 5 ते 6 लाख शेतकरी असतील, दिव्यांग बांधव असतील, प्रहार जनशक्ती पक्षाचे कार्यकर्ते असतील, जानकर साहेबांचे लोक असतील, राजू शेट्टी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे असतील आणि आम्ही आमचे बच्चूभाऊंचे PS आहेत, स्वामी साहेब असतील, आमचे खालिदभाई मणियार असतील आणि वेगवेगळे सर्व आमचे पदाधिकारी दक्षिणचे असतील, उत्तरचे असतील, यांना घेऊन आम्ही शहरातून आणि जिल्ह्यातून जवळजवळ 500 लोक आम्ही आदरणीय उद्या बच्चूभाऊंच्या जे ठरवलेलं म्हणजे शेतकऱ्यांना न्याय देण्यासाठी उद्या जे आम्ही नागपूरमध्ये जाणार आहे 28 तारखेला, त्यासाठी आम्ही सर्वजण आता थोड्याच वेळात इथून मार्गस्थ होत आहोत। धन्यवाद। पडळकर साहेबांना आणि राणे साहेबांना विनंती करतो की तुम्ही नेहमी जाती धर्माच्या नावावर लढता, हिंदुत्ववादी म्हणता। मी सुद्धा एक हिंदू आहे। फक्त हिंदुत्ववाद हा जातीय तेढ निर्माण करण्यासाठी हिंदू नाही आहेत, सर्व जाती धर्माचे शेतकरी आहेत, जास्तीत जास्त हिंदू आहेत। त्याच्यामुळे माझं म्हणणं आहे की मी प्रहारच्या वतीने त्यांना आवाहन करतो की खरं तर तुम्ही शेतकरी म्हणून सर्व जाती धर्म जातपंथ सर्व सोडा आणि शेतकरी म्हणून शेतकऱ्यांशी नातं जोडा, असं मी आपल्या माध्यमातून त्यांना विनंती करतो।